अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं नाशिकमध्ये होत असलेल्या 2 दिवसीय राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मध्यवर्ती बस स्थानकानजीक असलेल्या शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती। त्यानंतर महासंघाचे सर्व पदाधिकारी अधिवेशन स्थळ अर्थात लंडन पॅलेसकडे रवाना झाले। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांना ढोल ताशांच्या गजरात सलामी देण्यात आली। राष्ट्रीय सरचिटणीस प्रमोद जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे। तर अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर यांनी सांगितले। तर अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। राजेंद्र कोंढरे यांनी मराठा महासंघाची भूमिका स्पष्ट केली आहे। राजकारणात असेल, सरकारामध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, तो पगडा असाच राहून त्याची अधिक गतीची प्रगती व्हावी याच्यासाठी आत्मचिंतनाची आवश्यकता असते, विचार मंथनाची आवश्यकता असते। आणि त्या दृष्टीने आपल्या सर्व मान्य मंडळींकडनं आम्हाला थोडक्यामध्ये की आपल्याकडे कोणतं आव्हान आहे आणि आपण काय केलं पाहिजे हे जर समाजामध्ये गेलं तर समाज त्या दृष्टीने विचार करायला लागेल। शेवट एक लक्षात घ्या, आपण गर्दी किती जमवली तरी त्या गर्दीचं रूपांतर जोपर्यंत आपण शक्तीत करत नाही आणि ती शक्ती आपण इंजिनासारखी वापरत नसेल तर आपला स्पीड कमी होईल। त्यामुळं काळाच्या प्रवाहात या समाजाला सामाजिकदृष्ट्या अनेक आव्हानं निर्माण झालेली आहेत, आर्थिक आव्हानं निर्माण झाली, शैक्षणिक आव्हानं निर्माण झाली। अशा परिस्थितीमध्ये समाजातले जे दिग्गज लोक आहेत, ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्ञान आहे आणि अशा सर्व लोकांनी एकत्र येऊन ती समाजाला बैठक करून दिली पाहिजे, दिशा काढून दिली पाहिजे। तो आजचा या परिसंवादाचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीने सर्व मान्य मंडळींनी त्या बाबतीमध्ये आपली मतं व्यक्त करावी असं या ठिकाणी आवाहन करतो। धन्यवाद। यावेळी युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके, उत्तर महाराष्ट्र संघटक नाना बच्छाव, गिरीश आहिरे, बारकू कोशिरे, दीपक पाटील,
अशोक कदम, उमेश खापरे, सुभाष शेळके, हर्षल खैरनार, राजेश जाधव आदी उपस्थित होते. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.